तर तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। 11 टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाची पाणी पातळी 60% जास्त झाली आहे, तर निळवंडे धरणातही 40% पाणी जमा झाले आहे। उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि हजारो पाणी पुरवठा योजना या धरणांवर अवलंबून आहेत। त्यामुळे समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यामध्ये यंदा मान्सूनच्या पावसानं उशिरा हजेरी लावली। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक आहेत यांची चिंता देखील वाढलेली होती की यावेळी धरणं भरतील की नाही, पेरण्या होतील की नाही। मात्र गेल्या काही दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे भंडारदरा धरण असेल, निळवंडा धरण असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पाण्याची आवक होते आहे। मी आता निळवंडे धरणाजवळ आहे आणि अकोले तालुक्यामध्ये असलेलं हे जे धरण आहे हे खरं तर लोकांची जीवनदायिनी आहे आणि या धरणाच्या पाण्यावरती शेती असेल, उद्योग असतील, पिण्याचं पाणी असेल, गावोगावच्या पाणी पुरवठा योजना असतील, या पाण्यावरती खरं तर आहेत। प्रवरा नदीवरचं हे दुसरं मोठं धरण आहे। याच्या अगोदर भंडारदरा धरण आहे जे 11 टीएमसीचं धरण आहे आणि गेल्या 5-7 दिवस जो पाऊस झाला तर या पावसामध्ये भंडारदरा धरण जे आहे ते 11 टीएमसीचं आहे। जवळपास ते 6.5 टीएमसी पाणी त्याच्यामध्ये आता जमा झालेलं आहे। तर हे आता आपण जे धरण बघतोय हे निळवंडे धरण आहे। या धरणाची जी क्षमता आहे ती 8.5 टीएमसी आहे आणि आता याचा साठासुद्धा जो आहे तो 2 टीएमसी वरून आता जवळपास 4 टीएमसी पर्यंत पोहोचलाय। 40% हे देखील धरण भरत आलंय। त्यामुळं जे लाभ क्षेत्रातील नागरिक आहेत, शेतकरी आहेत, यांची चिंता आता कुठेतरी दूर होत असल्याचं चित्र आहे। खरं तर खरीप जो आहे हा हंगाम देखील लांबला आणि त्यामुळं आता खरीपाची पेरणी होईल की नाही अशी जी देखील चिंता शेतकऱ्यांमध्ये लागून होती। मात्र गेल्या 5-7 दिवस जो पाऊस झाला त्यामुळं खरीपासाठीचं जी शेती आहे ती देखील आता तयार झाल्यात। खरीप पेरणी सुरू झालेली आहे। पुढे देखील आता जर पाऊस झाला नाही आणि पाण्याची जर गरज भासली तर हे जे निळवंडे धरण आहे किंवा भंडारदरा धरण आहे हे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे पाणी देखील शेतीला मिळू शकतं। मात्र तुर्तास आता जर आपण बघितलं तर निळवंडे धरण, भंडारदरा धरण भरतंय, त्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।